ऐकत होता आपण सागरजी मांडवकर यांना. वावंजा आणि त्यांच्या विरोधामध्ये अंबेडकर श्री गुरुदत्त वावंजा आणि जय कावदेवी श्री मैयाई भूमिका 11 आंबे टीम. टॉस इथे जिंकला टीम वावंजेना आणि प्रथम इथून क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. पहिला बॉल कॅप शोधून काढण्याचा प्रयत्न आणि तिथून पहा मिडॉनमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं. सुरुवात झाली एका धावेनं. व्हाईट बॉल इथे मात्र येताना पाहिला मेल गोलंदाजी मार्गवरती पहिला विनीतला पाहतो. विनीत पाटील सातत्याने नाव चर्चेत राहिले गेले. त्यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी मात्र पाहायला गेलं तर सुशांतजी दाडावकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले. आदरणीय सुशांतजी दाडावकर विनीत साठी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये पारितोषिक. गॅप शोधून काढली आहे. स्ट्रेट ड्राईव्ह बॉल सीमा पार. परफेक्ट शॉट सिलेक्शन. येथील धावा 4 चौकार. अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. हे दोन्ही संघ ना अनेक वेळा चर्चेत राहिले गेले. जोरदार अपील मात्र केली गेली. अप्रतिम इथे मात्र पाहायला गेलं तर वाव पहिला विकेट मात्र प्राप्त करून दिलाय फलंदाज बाद. महत्वाची विकेट पॉवर पिचच्या षटकामध्ये घेऊन जातात असे एक उत्तम गोलंदाज विनीत पाटील कडनं मात्र प्राप्त केले. पहिला विकेट फलंदाज बाद होतील. आकाश भुईर बॅक टू टेक आउट. विकेट माघारी गेलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय कनेरे. आणखी एक चांगले फलंदाज राहिले गेलेत. नावं सातत्याने चर्चेत राहिले गेले पण तिथून विकेट महत्वाचे गेले ना तो समजा आता पहिल्या दाबाला तुम्हाला मात्र इथून निश्चितच सावरावा लागेल. एक एंड मात्र हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. वेळ वाचवण्यासाठी परिपूर्ण मात्र निर्णय आणि सेकंड फेरीतील सामना आहे त्यामुळे मात्र असा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आलाय. एंड चेंज होणार नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षयला पाहता येते. फक्त चांगला गिरकी घेतली परंतु गोलंदाजी मात्र फिरकी घेत आपल्याला पाहायला गेलात तर गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. गोल्डन डकचा शिकार जरूर झालेले अक्षय काणेकर फलंदाज बाद होतील. अक्षय कनेरे आणि त्याचबरोबर महत्वाचा विकेट प्राप्त केलाय या षटकातील दुसरा आणि येणारा बॉल मात्र विकेट हॅट्रिकचा असेल. तिसरा विकेट घेतला जाईल का या स्पर्धेतील आजच्या रात्रीतील विकेट हॅट्रिक विनीत पाटील सादरीकरण करतील का आणि तसं झालं तर अर्थातच सुशांत दाडावकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येथे येणार आहे. आवडतं चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगली गोलंदाजी विकेट हॅट्रिकचा बॉल होता. पाहायला गेलं तर तिथे थोडंसं मात्र सहमाचं क्रिकेट फलंदाजांकडनं पाहायला मिळालं. बॅकअप आहे का तिथे थोडंसं अगदीचाच अति उत्साह तिथे मात्र पाहायला मिळालं. त्याचा परिणाम एका धावेमध्ये रूपांतरित झाले. जयगावदेवी जरीमरियाई विहान 11 आंबे टीम. आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघ ताकदवान आहेत. एका बाजूला श्री गुरुदत्त वावंजे आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र आंबे.
फटका चांगला इथे पाहायला गेला तर मिडामध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतात. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. या एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 6 धावा. तसं षटक इथे मात्र घेऊन येताना पाहायला मिळतील आपल्याला विवेक जोगे आणि एक महत्वपूर्ण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. क्रमांक 2चा षटक मार्गस्थ समोर आहेत फलंदाज प्रीतम पाटील. फटका फसलाय तिथेही मात्र पाहायला गेलं तर डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतील का नाही आहे. म्हणजे एवढं अंतर मिळालं अंतर कापलंही बॉल चालला मात्र सीमारेषा पार. हा गदीचाच मात्र आशादायक आणि उल्हासदायक वातावरण थोडंसं मात्र आनंदी करणारा फलंदाज प्रीतमच्या बॅटमधून आलाय षटकार. मात्र अगदी आपण पाहायला गेलं तर टीम बॅटिंग करत असताना बनताना पाहायला मिळेल. आंबे टीम संघर्ष करत होती पहिल्या षटकामध्ये. तो संघर्ष संपुष्टात येताना मात्र पाहायला मिळेल का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल ना. पण तो स्ट्रेट ड्राईव्ह करत होतो अगदीच वेगानं मात्र बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक मात्र येताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक आहे तरी क्रमांक 2चा षटक विवेकला पाहतोय. तो गोलंदाजी करत असताना खूप छान पहिला षटक विनीत पाटीलने नावी नेला. त्या खेळाला आपल्या बाजूने परिपूर्ण वळवण्याचा प्रयत्न केला गेला आणि ते खासियत आहे ना त्याच्याकडे. टूलर मध्ये येतात नावाची चर्चा करायला लावतात. क्रमांक 2चा षटक मार्गस्थ तो क्लास निहारलाय पाळकलाय ओळखलाय तत्वर सत्वर उत्तर दिलंय. हाताला झटका आणि बोटाला दिला चटका. बॉल फरार आर पार सीमारेषा पार. आला धावा 4 चौकार. दमदार आपण पाहिला गेलं तर स्पर्धेचा आणि त्याचबरोबर जनता राज्य चषक 2026 उत्तम उदाहरण. कानाव म्हटल्यानंतर शिस्तीवरती मात्र चालणारी स्पर्धा अनेक आपण पाहायला गेल्यात. त्यापैकी दमदार आयोजक मग सर्वांचे लाडके एकच वादा संजय दादा पाटील यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. गिरकी घेतली फिरकी घेतली आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर हाही बॉल होतोय फरार. 2 टप्पा आल्या धावा इथे मात्र 4 चौकार. ऑफर आली आहे. 2 षटकार लगातार का लगावले तर मात्र इथून बलिरामजी पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर सुशांतजी दाढावकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ही स्पर्धा आपल्याला छान पाहायला मिळते. संभाषण आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर खानावगाव जसं रोशन पाटील सरांनी उल्लेख केले गेले खूप शिस्तीवरती क्रिकेट आणि भरपूर सारं क्रिकेट इथे मात्र केलं जातं. क्रिकेटला शिस्त याच इथून मात्र या विभागातून लागली जाते. सागरजी मांडवकर सरांचं नाव तिथे मात्र उल्लेख केला गेला आणि शिस्त लागणं खूप गरजेचं आहे. रोशनजी आपणही कल्याण डोंबिवली बचा क्रिकेट पाहिलंय त्याची शिस्त ही पाहिली आहे. वा क्लास तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल आता चान्स बनलाय तिथेही निसटलंय. बॉल होतोय फरार परंतु सीमारेषा जवळ अगदीच चांगला एफर्ट्स पाहायला मिळालं. तेच गरजेचं होतं तिथे. कुणाल यांच्याकडनं आणि धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. तिथे मात्र 1 धाव कारण 3 धावा इथे मात्र आपण पाहायला गेलं तर पूर्ण केले. साज बाज आणि ताज या 3 धावेने धापलकावरती मात्र धावा लागल्या जातात. त्या 25 धावा
2 विकेट माघारी गेलेत. 1.5चा केला आतापर्यंत मात्र इथून साकारताना पाहायला मिळते. तुम्ही पाहताय जनता राजा चषक 2026 दमदार आयोजन आणि या दमदार आयोजनाचे दमदार आयोजक आदरणीय संजयजी पाटील साहेब. आता क्लास निहारलंय, पाळकलंय, ओळखलंय, सत्वर तत्पर उत्तर देत बॉल फरार आर पार सीमा रेषा पार षटकार. अतिरिक्त वेळ खर्च करू नका. ओम साईराम. साईबाबांचं सुंदर संगीत आपण ऐकलं. अगदी भक्तिमय वातावरण, श्रद्धाने सबुरी हा मंत्र साईबाबाने दिला आणि त्याच मंत्रावरती तुम्हाला ही क्रिकेटमध्ये बराचसा उपयोग होऊ शकतो इथे. कारण टेनिस क्रिकेट बदलता क्रिकेट म्हटलं जातं आणि त्याचबरोबर षटकार आणि चौकार ठोकणारा टेनिस क्रिकेटमधील खेळाडू फलंदाज हा सगळ्यात बेस्ट खेळाडू आहे असं मात्र एक अंधश्रद्धा आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर चुकीचा संदेश टेनिस क्रिकेटमध्ये गेलाय. टेक्निकली प्लेयर्स कमी प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं कारण शॉर्ट षटकार असतात. 4 षटक 5 षटकांमध्ये तुम्हाला तुमचा बेस्ट ऑफ बेस्ट द्यायचा असं मी रोहित काळोखे यांना विनंती करेन की या आमच्या पूर्व संपर्क करा. राहुल जाधव आलेत गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 3 वरती. चर्चा आपली होईल तिथे टेनिस क्रिकेट आणि या खेळाडूंविषयी. कारण सिंगल डबल लाही मोठं भर देणं खूप गरजेचं असतं. 4 षटकांमध्ये तुमच्याकडे सिंगल डबल नाही बऱ्याचशा धावा येऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला मोठा एखादा दुसरा फटका मिळू शकतो. त्याची चर्चा ती करत होतो. वरती फिरकी घेतली चढक्षा कव्हरला कव्हर ड्राईव्ह करायचा होता. तिथेही जजमेंट चुकलंय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अंतिम क्षणी बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 3 धावा. म्हणजे मागील बॉलवरतीही आपण पाहायला गेलं तर मयूर यांच्याकडनं 3 धावा इथे कंप्लीट केल्या होत्या. आता ही 3 धावा. हेच तर तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे ना. त्यावेळी गोलंदाजी चांगली होत असेल, गोलंदाज त्याचा बेस्ट ऑफ बेस्ट देत असेल, त्यावेळी तुम्हाला एक चांगला क्रिकेटर म्हणून टेक्निकली क्रिकेटर म्हणून तुम्हाला इथून तुमचं मात्र बेस्ट द्यायचा असतो. आणि ते जिथे करत असताना मात्र पाहायला मिळतात मयूर कनेरे एक चांगले फलंदाज सातत्याने चर्चेत राहिलेत. परंतु हा बॉल चांगला स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न तिथे बीट झाले आणि ते बॉलपर्यंत पोहोचण्यामध्ये अयशस्वी. तुम्हाला बॉलपर्यंत पोहोचावं लागेल. बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये आणि तेच जरूर इथे मात्र अतिरिक्त मेहनत फलंदाजांना कशी घ्यावी लागेल ना त्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करताना मात्र पाहायला मिळतात गोलंदाज राहुल जाधव. RJ गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक खूप छान गोलंदाज या टीम मधील आपण अनेक वेळा पाहिलंय. राट मोहद विकेट वा मनगटी मात्र इथून गोलंदाजी पाहायला मिळते. परिपूर्ण रिलीज पद्धत चांगली आहे, फॉलो थ्रू चांगलं आहे, टप्पा चांगला आहे आणि या गोलंदाजी करण्याची किमया खूप छान पद्धतीने साधी सोपी अवगत असताना मात्र पाहायला मिळते तिथे. आणि त्याचमुळे की काय आहे RJ अर्थातच राहुल जाधव नेहमीच ॲज अ गोलंदाज म्हणून आपली नावाची छाप अनेक वेळा मात्र अनेक स्पर्धांमध्ये मात्र सोडून दिली आहे. पण समोर तेवढेच टेक्निकली फलंदाज म्हणून सातत्याने चर्चेत राहिलेले मयूर कानेरे हे मात्र पाहायला मिळतात. मयूर कानेरे एक चांगले फलंदाज सातत्याने चर्चेत राहिले. दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ बेस्ट गोलंदाज चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. पण तो बराच बाहेर जाणारा का पुढे
वाईट बॉलचा निर्णय. इथे मात्र अतिरिक्त धावे त्यांना मात्र पाहायला मिळणार आहे आणि या अतिरिक्त धावेनं धापलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 35 धावा 35 आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतो इथे. दोन्ही टीम तशा पाहायला गेलं तर ताकदवान आहेत. खूप छान तुम्हाला क्रिकेट पाहायला मिळेल. प्रेक्षकीय वर्ग आलाय. संजयजी पाटील साहेबांकडनं आपलंही मनापासून सरचे स्वागत सर्व क्रीडा रसिकांचं. हा बॉल चांगला आहे. छान पद्धतीने याच टप्प्या लाईन लिंकनं अगदीच वाढ पाहत होते आरजे आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर हा टप्पा आलाय. टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाजांना शांत ठेवणं बऱ्याच वेळा मात्र अगदीच अनेक गोलंदाजांना मात्र कठीण बनून जातं. अशा वेळी मात्र हा बदलता क्रिकेट मात्र पाहायला मिळाला. बराचसे व्हेरिएशन तुम्हाला मात्र टेनिस बॉलमध्ये त्या फरवरती अगदी कापसाचा फर आणि त्यावरती असणाऱ्या मात्र तुम्हाला लेअर अनेक वेळा तो गोलंदाज म्हणून सध्याच्या घडीला यशस्वी गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळतात. बॅटच्या मधोमध जरूर होता पण तो फटका हवा तसा मात्र बसला नाहीये. इलेव्हेशन कमी मात्र पाहायला मिळालं. अगदीच कावू कॉर्नर मधला मिड ऑन पर्यंत मात्र ज्यांनी प्रवास केला आणि क्षेत्ररक्षणाचं उत्तम उदाहरण अक्षयने दिलंय आणि फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी. इथून आरचे राहुल जाधव गोलंदाज फलंदाज इथे मात्र बाद होतील. महत्वाची फलंदाजी करत असताना प्रीतम पाटील बॅक टू द गाउट. प्रीतम पाटील यांची फलंदाजी पाहिली गेली तर अप्रतिम. तिथे मात्र त्यांच्या बॅटमधून धावा आल्या. 8 बॉलमध्ये 14 धावा आणि 14 धावा करत संघाला एक सांघिक खी इथून मात्र साकारताना मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये मात्र डेरेक होताना पाहायला मिळतील आपल्याला अविनाश म्हात्रे. विकेट क्रमांक मात्र मैदानाच्या बाहेर गेली. तिसरी 35 धावा धापलकावरती 2.5चा खेळ आतापर्यंत मात्र होताना पाहायला मिळतो. वाईट बॉलचा निर्णय मात्र त्यांना पाहायला मिळेल इथे आणि सातत्याने मात्र विभागामध्ये पाहायला गेला तर या नावांची चर्चा मात्र अनेक वेळा राहिली गेली आहे. आमची स्क्वेअर लीग पंच आपण सध्याच्या घडीला पाहत आहे सँडी फालकर सर आणि अर्थातच अनेक वेळा मात्र अनेक स्पर्धांमध्ये त्या नावांची चर्चा राहिली. सुधीर पाटील सर कानपोली आणि शिवदास वाघमारे सर देवत हे तिन्ही पंच आपण ऑफिशियली मात्र पॅनल इथे मात्र पाहत आहोत. सँडी फालकर म्हटल्यानंतर तुम्हाला निर्णयाची अचूकता खात्री मिळत असते आणि सुधीर पाटील सर आणि शिवदास वाघमारे. षटक क्रमांक समाप्त झाला इथे मात्र पाहायला गेला तर तिसरा आणि 3 षटकानंतर धापलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 36 धावा 3 विकेट माघारी. बॅटिंग करत असताना टीम आंबे. आदरणीय वसंत शेठ साहेबांचा ही ते शुभागमन मात्र त्यांना पाहायला मिळतो. त्यांना मी आदरपूर्वक विनंती करू की या मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत केलं जाईल. आदरणीय वसंत शेठ धुंदरे साहेबांचं इथून आम्ही सहर्ष स्वागत इथे मात्र करत आहोत. संजय पाटील साहेबांचं दमदार आयोजन आपण पाहायला गेलं तर नावाचे चर्चा रायगड टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने होत असते आणि संजय पाटील साहेबांचं आयोजन म्हटल्यानंतर शिस्त आणि कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण सातत्याने मात्र इथून आपल्याला पाहायला मिळतोय. जानता राजा चषक 2026 दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतं आपल्याला. मैदानाकडे जाऊया. 36 3 विकेट माघारी जरूर गेली. 3 षटकांचा केस समाप्त झालाय. काय होणार काय घडणार मैदानामध्ये त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल आपल्याला. थोडासा पहिलाच बॉल अतिरिक्त बाहेर जाताना मात्र पाहायला मिळाला आणि या मात्र आपण पाहायला गेलं तर धावेनं 1 धावसंख्या पुढे जाताना मात्र पाहायला मिळेल. धापलकावरती धावा लागल्या जातात त्या 37 धावा धापलकावरती. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. गुणलेखक मित्र आमचे कृतार्थ पाटील आपल्याला पाहायला मिळतात. ही ना खासियत आहे खानावळ टीमची. सहकार्य कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण संजय पाटील साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे हे सगळेजण आणि त्याच्यामुळेच हा मात्र उत्तम आपण पाहायला गेलं तर आयोजनाचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. खेळ क्रिकेटचा आणि
या खेळाला एक शिस्त कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण देणार रायगड जिल्ह्यातील एक आयोजक म्हणून आपल्याकडे दमदार आयोजन म्हणून त्यांची ओळख राहिली गेलेली आहे आदरणीय संजयजी पाटील साहेब. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना 7 तेवढीच मात्र लागली अनेक जणांची, त्यांचे मनापासून आभार. राईट मूव्ह विकेट. गोलंदाजी करत असताना मात्र थोडासा टप्पा चुकतोय की काय, टप्प्यावरची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. लाईन लेंथ रिलीज पद्धत तुमची अवगत आणावं लागेल. प्रचंड इच्छाशक्ती तुम्हाला मात्र तुमच्यामध्ये आणावी लागेल. असं अनेक वेळा पाहायला गेलंय. सगळ्यात सर्वात मोठी यश खूप वेळा निराशानंतर मिळतं असं म्हटलं जातं. निराशा आल्यात कारण या षटकामधील लगातारचे 3 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे वाईट बॉलचं समीकरण इथून तुम्हाला थांबवावं लागेल. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढतेच्यावरती अवलंबून आहे. गॅप शोधून काढला, वाईट बॉल होता, परंतु पाहायला गेलं तर अगदीच षटकच्या कव्हरवरना कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं. परंतु फटका जसं हवं आहे ना तसं मात्र तुम्ही सजवता आला नाही, कारण थोडंसं मात्र तुम्ही बॅकफुटला गेले आणि फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न अपुरा थोडसा होताना मात्र पाहायला मिळाला. बघता बघता धावा इथे कम्प्लीट झाल्यात त्या 2 आणि या 2 धावेने धापलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 41 धावा. आणि वल्लभ दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण या टॉस साठी आमच्याबरोबर लगेच संपर्क करा. राईट मूव्ह विकेट. फुल टॉस बॉल परत एकदा येईल का इथून आपण पाहायला गेलं तर थोडंसं कसरत करताना मात्र पाहायला मिळेल. या षटकातील 4था वाईट बॉल आलाय. त्याचबरोबर पाहायला गेलं तर आमच्या आयोजनासाठी मात्र सातत्याने आणि या गावावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व संजयजी पाटील साहेबांच्या अगदीच निकटवर्तीय मित्र आदरणीय आमचे सुनीलजी श्रीखंडे साहेब यांची उपस्थिती आणि त्यांच्याकडनं 11,111 रुपये ची आर्थिक रुपये आम्हाला मात्र इथे मदत आलेली आहे. त्यांचं मनापासून आभार. आणि आज देणगीचं सहर्ष स्वागत केलंय. चांगलं टायमिंग प्रॉपर हिट, नो चान्स आउट ऑफ द पार. अगदी आवाज आलाय कन 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 करीत येतो हा शानदार शांतराजा चषक 2026 मधील षटकार. टीम जोंधळे विरोधात वल्लभ, दोन्ही संघातील संघनायक त्वरित आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये प्रस्थान करायचंय. जोंधळे विरोध वल्लभ हा पुढील सामना आहे. चला बॉल द्यायचा आणि सर षटकार की चौकार? चौकार. आणि या 4 धावा मात्र ऍड केल्या जातील आणि या 4 धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात. त्या 46 धावा 46. 3 विकेट माघारी गेले. 3.2 चा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एक छान फलंदाजी इथे मात्र आपण पाहायला गेलं तर मयूर कनेरे आणि 7 बॉल मध्ये 21 धावांची बहारदारकी. मयूर कनेरे आधीच म्हटला होता ना की जी महत्वाची 3 विकेट गेलेत ना त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर जिथून ही खेळ करायची होती ती खेळ साकारली गेली आहे. हे देवा मला खूप आव्हान दे आणि ती पेळण्याची प्रचंड इच्छाशक्ती येते आणि ती इच्छाशक्ती आली आहे. क्रिकेटवरती मैदानामध्ये गेल्यानंतर तुम्ही गावासाठी खेळता, गावाचं प्रेम तुम्हाला मिळतं, तुमचे समर्थक तुमच्या बरोबर असतात. तुम्ही 11 जण म्हणजे तुमचा हा संघ नाही आहे तर अख्खा गाव म्हणजे तुमचा संघ आहे. बरेच जण दुःखी होतात सामना हरल्यानंतर, काही जण जेवतही नाहीत, झोपतही नाहीत, असे अनेक जण आपण चाहते वर्ग पाहत असो. आणखी क्लास परंतु इथून फटका फसलाय. एलिव्हेशन फारसं चांगलं मिळालं नाही आणि तिथून टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये. मिडऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, स्लाइडला आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, परफेक्ट शॉट सिलेक्शन आलं नाहीये आणि मोठी विकेट जी विकेट हवी होती ना ती विकेट प्राप्त करून देण्यामध्ये यशस्वी आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर मयूर कनेरे 8 बॉल 21 धावांची बहारदार खेळी करत मैदानाच्या बाहेर. त्याचा चंद्र मी, सह्याद्रीचा छावा मी, मावळ्यांचा रक्त मी आणि शिवबांचा भक्त मी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
सुंदर संगीत इथे मात्र पाहायला मिळतं. रजिस्टर छत्रपती महाराजांचा जोरदार अपील मध्ये फेल. सँडी पालकर कळवतात यस हो येस आउट. फलंदाज बाद ओटी. इथून मात्र स्क्रीन वरती आलाय विकेट क्रमांक इथून 4-5 व मात्र मैदानाच्या बाहेर 46 या धावसंख्येवरती. अजून मात्र या इनिंग मधील बॉल शिल्लक असणार आहे ते 2 बॉल मध्ये येथील धावा किती त्याची चर्चा होताना पाहायला मिळेल. 46 धावा. जय जय संघाचे संघनायक तात्काळ आपण टॉस साठी प्रस्थान करायचंय. वलभ संघाचे संघनायक इथे टॉस बॉक्स मध्ये दाखल आहे. खूप छान इथे मात्र क्रिकेट रंगताना पाहायला मिळते. 2 बॉल टार्गेट सेट करणारी मात्र किती धावा येतील 2 बॉल वरती ते पाहणं गरजेचं. हाय व्होल्टेज ड्रामा. एका बाजूला वावंजे तर दुसऱ्या बाजूला आंबे की वावंजे कोणता गाव जिंकणार त्याचे तर अंतर कमी जास्त करणारा मात्र हे 2 बॉल. त्याच्यापैकी हा 1 बॉल आलाय याच्यावरती कोणतेही धाव येणार नाहीये. हा बॉल गेला नावी गोलंदाजी करत असताना वावंजे टीमच्या बाजूनं श्री गुरुदत्त वामनची टीम. आता इथे मात्र गोलंदाज अप्रतिम मात्र गोलंदाजी साकारताना पाहायला मिळत आहेत. अविनाश म्हात्रे आणि इथून या इनिंग मध्ये आपण पाहायला गेलं तर टीम हॅट्रिक होताना मात्र पाहायला मिळाली. 3 विकेट आलेत मात्र आपण लगातारचे आणि इथून मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 46 धावा. अजूनपर्यंत या इनिंग मधील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. टॉस साठी यायचं JKC धुंद्रे आणि वलप या दोन्ही संघाला कॅप्टनना विनंती करेन की या पहिला कॅप्टन उपस्थित असेल आणि दुसरा कॅप्टन उपस्थित नसेल तर आम्ही टॉस इथून पहिला बॉल पडल्यानंतर समोरच्या टीमला टॉस विन मात्र दिला जाईल याची कृपया दखल घ्या. अगदी शिस्तीवरती चालणारं क्रिकेट विभागातील मात्र पाहायला मिळतं. कानाव म्हटल्यानंतर अगदीच तुम्ही पाहायला गेलं चांगलं क्रिकेट देण्यासाठी मात्र सातत्याने प्रयत्न करणारे तुम्हाला सर्वांचे लाडके एकच वादा दमदार आयोजक संजय दादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात येते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मात्र प्रणितीने मात्र पाहायला गेलं स्पर्धेला सुरुवात झाली. 4थ्या रात्रीमध्ये पदार्पण करताना मात्र पाहायला मिळतात. दांडी झाले गुल 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 गुल. लाकूड तोड गोलंदाजी फलंदाज बाद. शेवटच्या बॉल ही मात्र गोड केलाय अगदीच साखरेसारखा. या बॉलवरती आले विकेट क्रमांक इथून मात्र पाहायला गेलं तर या इनिंग मधील 7वी विकेट आणि फलंदाज बाद होतील. मैदानाच्या बाहेर यश जातील आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 46. आता विजयासाठी 47 धावांची गरज 4 षटकांमध्ये. जाऊया आपण ना टॉस कडे जोडले जातील रोशनजी पाटील सर शिरवली. तर सन्मान्य पाहुण्यांचा आयोजकांच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. सन्मान्य आमचे ग्रामस्थ मंडळ बहिरामजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान्य पाहुणे सुनीलजी श्रीखंडे या साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न केला जातो. अतिथी देव भव अगदी अगदी सहपरिवार हा आमचा पाहुणा वर्ग इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आलाय. जाणता राजा चषकाची एक वेगळी मैफिल ही त्यांच्या माध्यमातून आपण पूर्णपणे एन्जॉय करतो. अशा या दमदार पाहुण्यांचा दमदार सन्मान सोहळा इथे संपन्न केला जाईल. प्रमुख आमचे मुख्य आयोजक आणि त्यानंतर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं हा शुभ सन्मान इथे संपन्न होतो. तर सन्माननीय पाहुणे सुनीलजी श्रीखंडे साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. मॅडमला विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या. आपला यथोचित मान सन्मान आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जाईल. हे सन्माननीय बहिरामजी पाटील असे संजयजी पाटील असे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे संपन्न होतो. अर्पण या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम बरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये हा पाहुण्यांचा शुभ सन्मान सन्माननीय सुनीलजी श्रीखंडे साहेबांचा यथोचित मान सन्मान आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते जाणता राजा चषकाच्या माध्यमातून इथे संपन्न होतो. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 11,111 रुपयाचा धनादेश इथे सुपूर्द केले. आपलं आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार.
हो चला इथून दोनरी टीम आणि वलय टीम टॉस साठी यायचं आहे आदरणीय सुनीलजी श्रीखंडे साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. चला टॉस करतो आपण. ऑफिशियल्स मॅच आपण प्ले करू शकता. आपण टॉस करतो. सुनीलजी श्रीखंडे साहेब, आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आमचे संयोजक ग्रामस्थ मंडळ खानाव आणि गावदेवी क्रिकेट संघ खानाव यांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. चला टॉस करते दोन्ही कॅप्टन. आणखीन एक बिग बॅटल. तर श्रीखंड मॅडम या सुद्धा मॅच साठी उपस्थित राहिले. चला टॉस आपण त्यांच्या शुभ हस्ते करतो. चला मॅच ऑन होईल. जाणता राजा ट्रॉफी आपण स्पर्धा पाहतो आणि मित्रांनो, जशा पद्धतीने जाणता राजा ट्रॉफीची फायनल रात्र असेल, त्यानंतर याच मैदानावर आणखीन एक क्रिकेटचा महासंग्राम आणि आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. दमदार आमदार विक्रमदादा पाटील चषकाची भव्यदिव्य स्पर्धा. जसा या स्पर्धेचा अंत होईल आणि तशी स्पर्धा आपण पाहणार आहोत. मी सूर्यश्री श्रीखंड मॅडम या आपण मॅडमला विनंती करेन. टॉस पेंडिंग आहे. येस चला टॉस करू आपण. मॅच कडे फोकस करतो. रोशन टॉस करते. दोन्ही कॅप्टन आलेत. मी आमच्या सन्माननीय पाहुण्याने विनंती करेन. वल्लभ आलेत कॅप्टन आणि दुंद्रे. 5 ओव्हर मॅच कंटिन्यू. रोशन चला टॉस करतो आपण. 4 ओव्हर मॅच आहे आणि यानंतर 5 षटकांचा सामना असेल. WTC लाईव्ह युट्यूब लाईव्ह प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेचा आनंद. आणि दुसरा सामना ग्रुप डी मधून. कॉल आलाय दुंद्रेकडून. टॉस जिंकलाय. येस टॉस जिंकला दुंद्रे. डिसिजन इथेच कळवायचं. येस फिल्डिंग पास. टॉस जिंकला दुंद्रेला. शुभेच्छा दोन्ही संघाला. डिसाइडेड टू फील्ड पास. येस रोशन. थँक्यू सो मच सागर मांडवकर सर. तर प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम. रहा एक पाऊल पुढं. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवनच म्हणावं लागेल. त्या दर्जाचा माहोल जाणता राजा चषकाच्या माध्यमातून या खाणाव गावामध्ये पाहायला मिळतो. एक गावदेव मैदान खाणाव क्रिकेट पर्वणीसाठी सज्ज आहे. तर प्रणयजी जाधव यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय क्रिकेट चाहते पुरस्कर्ता आदरणीय वसंतजी सिनारे साहेब, आपलं वेलकम सुस्वागत. आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान इथे घेतो संयोजकांच्या वतीनं. 47 धावसंख्येचं टार्गेट इथे करायचंय 52 गेला आंबे संघाविरोधात. चला स्पीडली खेळायचंय. नियोजित वेळेमध्ये प्रत्येक इनिंग ही समाप्त व्हायला असावी. सेकंड स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दर्जेदार नितीन कनेरेच्या माध्यमातून क्रिकेट किंग स्टार फिल्डिंग इथे आखली जाते. नाईट स्पर्धा जिंकायची असेल तर फिल्डिंग ही खूप महत्वाकांक्षी असते आणि नेहमीच हरवणारी खेळ हा आंबे संघाच्या माध्यमातून अनेक नामांकित स्पर्धेमध्ये पाहिले. पूर्णतः संघाच्या माध्यमातून झोकून दिलं जातं आणि अनेक नामवंत संघाला या संघाच्या माध्यमातून परास्त केले. परंतु पुढील समोरील संघ सुद्धा तितका धाकड आहे, ताकदवर आहे. त्या संघाचं नाव आहे वावंजे. सामना तगडा होईल. धोका पुढे पुढे जाणं अक्षरशः कठीण ठरलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तात्काळ दाखल होते. उत्तम दर्जाची फिल्डिंग अंतिम टप्प्यामध्ये साकार झाली. डिसिजन पेंडिंग आहे. राखीव खेळाडू ऑल रूम मध्ये आपण दाखल व्हायचं नाहीये. कटाक्ष नियमावली या संबंध स्पर्धेची पाहायला मिळते आणि अगदी खेळाडू आपल्या घरामध्ये घर वापसी करतो की नाहीये हे पाहावं लागेल. सेफ आहे की नाहीये याची पूर्णतः पडताळणी केली जाते. ऑफिशियल टीम ऑल रूम मध्ये दाखल आहे. दूध का दूध पाणी का पाणी WTC ही लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी तुमच्या सेवेखाती दाखल आहे. नॉट आउट. अगदी खेळपट्टीवरती हा खेळाडू शाबूद आहे. त्वरित अगदी 2 धावा जलद गतीने ते प्राप्त होत आहेत. यापुढील सामना पाहायला मिळेल दुंद्रे विरोधात वल्लभ. याही सामन्यामध्ये एक वेगळी झलक यापुढील सामन्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. अगली पेशकश
काउंटर अटैक, अटैकिंग वाला, रफ्तार के साथ गिरफ्तार, बोल्डिंग डंडाबार दांडीगुल। दांडीगुल पॉवरफुल गोलंदाजीचा आगाज गोलंदाजानं साकार केला. पिवनचं पहिलं षटक हे धाकडरित्या हाताळत असताना प्रीतम प्यारे अगदी प्रेमात टाकणारे षटक प्रीतम पाटीलच्या माध्यमातून साकार होताना पाहिले. आणि पिवनच्या पहिल्या षटका दरम्यान धावा जर पाहिल्या तर धाव पटलावरती एका गड्याचा खात्मा, 11 धावा धाव पटलावरती आपण बनताना पाहिला. चला स्पीडली खेळायचे, अतिरिक्त वेळ न छोडता तात्काळ खेळ पुन्हा एकदा आपण सुरू करायचे. 47 धावसंख्येची आवश्यकता असताना आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण अवघे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी वाबंज संघाला आवश्यकता आहे 36 धावसंख्येची. जबरदस्त गुणसंख्याक लेखन कोथार्थ पाटील यांचं उत्कृष्ट गुणसंख्याक लेखन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीला आमचे गुणलेखक होते या ठिकाणी पूर्वेश यांच्या माध्यमातून सुद्धा एक चांगले योगदान गुणलेखक म्हणून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. अशा आमच्या हरवणारी गुणलेखकांचं सुद्धा मन भरून कौतुक करावं लागेल. 18 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि आता गोलंदाजीच्या बोल्यावरती येतोय आकाश भोईर. या गोलंदाजाचा वापर टीम आंबेड संघाकडून इथे पाहायला मिळतो. हो, प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊट साऊंड इथपर्यंत ऐकू होतो आणि ते जल्लोषाचं वातावरण. आंबेकर आता खुश आहे ज्या पद्धतीचा आता माहोल बनलाय. पाठोपाठ लगातार 2 फलंदाजांना बाद केले. पाटील पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी आणि यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण स्पर्धा पाहतो जाणता राजा ट्रॉफी. विहान भूमिका 11 आंबे हा संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना हो इथे काहीशा नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अजून एक विकेट इथे गारद होतीये. सलग 3 फलंदाजांचा खात्मा. तीक्ष्ण धारदार गोलंदाजी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टीम आंबे संघाकडून अतिशय धारदार बाणा हा पेशकश केलाय. 16 चेंडूं दरम्यान बनवायच्या आहेत अगदी 36 धावा. मॅच अंतिम क्षणामध्ये पाहायला मिळेल आणि ते बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. मनीष काकडे यांच्याकडून कॅश प्राइज आहे जी जोगलेला अगदी उत्कृष्ट गोलंदाजीसाठी अगदी 500 रुपयाचं कॅश प्राइज हे तुमच्या खेळाडूंकडे जमा आहे. 16 चेंडूमध्ये अजून मोठा संघर्ष इथे आखावा लागेल. टीम वावंज कुंभारपडा या संघाला आंबे संघा विरोधात 2 संघ तिकडे आहेत. हो बापूरला जात फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाला चकवा दे चेंडू जाईल सीमा पार आलेला हा दर्जेदार चौकार.
खेळ साम्राज्य या टेनिस विश्वामध्ये निर्माण करण्याच्या बेतात हे दोन संघ सध्या एक वेगळा खेळ साकार करतात. परंतु अंतिम क्षणामध्ये समीकरण 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. श्री दत्तकृपा क्रिकेट संघ वामनजे कुंभारपाडा या संघाला ओहो फुलर लेंथ अतिशय दर्जेदार फटका खेळण्याच्या प्रयत्नात मध्ये आपण फलंदाजाला पाहिले. डीप बॅकवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि जलद गतीने ही धाव परिपूर्णपणे प्राप्त होते. धावसंख्या अगदी कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होते. संघ जाऊन पोहोचतोय 3 गडी बाद. एकूण धावा धावपटलावरती 16 आहेत. 16 का डोला क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा याची देही याची डोला गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. मोठ्या संख्येने माझा क्रिकेट रसिक राजा या लढतीला एन्जॉय करतो. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि जो प्रेक्षक वर्ग आपल्या घर बसल्या टीव्ही वरती मोबाईल वरती या स्पर्धेला पूर्णपणे एन्जॉय करतो त्यांचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्येला पूर्णपणे स्थगित केलंय. गोलंदाज अकाल भोईरची धारदार गोलंदाजी पाठोपाठ 2 फलंदाजांचा खात्मा आणि हे पाहता पुन्हा एकदा मॅच मध्ये या संघाच्या माध्यमातून पुनर्गमन पाहायला मिळतं. 13 चेंडू 31. 13 चेंडू 31 समीकरण. हो हो सुपर सेबी उपर टॉपर रोहन रणवीच्या माध्यमातून हा रक्तरंजित झेलच म्हणावा लागेल. जिथे खेळाडू होतो झेल बाद. जबरदस्त अशी बघितांची मेजबानी पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवण आहे. राज्य छोटं का असेना पण स्वतःच असावं. त्यामुळे स्वतःच अस्तित्व निर्माण करा आणि जग तुमचं आदर करेल. आणि आदरयुक्त खेळ सध्या घडीला 2 संघांच्या माध्यमातून साध्य होते. आणि आता अंतिम क्षणामध्ये समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक वर्ग या लढतीला एन्जॉय करतायत. ऋषभ मंडप डेकोरेटर साहेब रोपाड सन्माननीय जगन्नाथ डाडागोड यांचे सुपुत्र कुणालबाई आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. वाबनजे कुंभारपाडा हा संघ आज या स्पर्धेमध्ये खेळतो. पेंडिंग मॅच सध्या क्रिकेट रसिक वर्ग इथे एन्जॉय करतायत. प्रहार केलाय इनसाइड आउट गुड शॉट अटॅकिंग बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठोक्यावरून तंतमाता सनसनाता जगा. सन्माननीय आमचे जेडीबाई आपले मनपूर्वक स्वागत. गोरक्षक म्हणून ज्यांची आपण मोठी ख्याती पाहतो. 22 धावा सध्या घडीला स्कोर कार्ड वरती रुजू होत असताना 4 गड्यांचा आपण खात्मा पाहिला. आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण येऊन पोहोचते. 11 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा तयार. राईट ओव्हर द विकेट मारा गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला. परंतु लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून शिरकाव शुभ सीमा पार 4 चौकार. मॅचचा विजयाचा झेंडा कोणाच्या शिरपेशामध्ये रोवला जाईल हा तुरा हेही पाहावे लागेल. अंतिम क्षणापर्यंत हा सामना जाऊन पोहोचतोय. एकूण धावा धावपटलावरती जाऊन पोहोचतायत 26. 4 गडी बाद ही स्थिती आहे. समीकरण 10 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता. जेव्हा आंबे संघाचा खेळ असतो तेव्हा मेंटॉरची भूमिका ही खूप महत्वाची असते. विश्रामभाई पाटील आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. काउंटर अटॅक अटॅकिंग बाणा बॉलिंग ट्रॅक वरती तेज तर्रार गोलंदाज सध्या घडीला पाहायला मिळतो.
मयूर कणेरे अतिशय धाकड असा गोलंदाज सध्या घडीला धारदार गोलंदाजी साकार करतो, ज्याच्या जोरावरती सध्या घडीला आता या बॉलवरती पूर्णपणे धावसंख्येला रोखले. पहिल्या 2 चेंडू गणिक 2 मोठे फटके पडल्यानंतर या गोलंदाजानं वापसी दाखवली. समीकरण 9 चेंडू 21. चित्त थरारक नजराणा क्षेत्ररक्षक धावतोय अंतिम टप्प्यामध्ये एक चांगलं बॅकअप आहे. अजय रंधवी त्या ठिकाणी दाखल होता. जर्सी क्रमांक 33 अजय हा बॅकअप साठी दाखल झाला आणि अंतिम टप्प्यामध्ये पूर्णपणे चेंडूवरती झडप घातली. याही चेंडूगणिक तब्बल धावा बनताना पाहिल्या 2 आणि अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या धावपटलावरती 4 गडी बाद 28. समीकरण 8 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्रिकेट खेळामध्ये संघर्ष आहे, त्याशिवाय यश नाहीये आणि ती यशाची यशोगाथा गाठण्यासाठी पनवेल तालुक्यातील तळोजा MIDC मधील 2 दादा संघ आमने सामने खेळत आहेत. ओहो, काय चेंडू सफर केलाय. धारदार चेंडूचा वापर हा गोलंदाजाकडून साध्य होताना पाहिला. रफ्तार के साथ गिरफ्तार केले. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर कणेरे, रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोहिनूर हिरा या लढतीमध्ये अंतिम चरणामध्ये परिसमाप्तीचा कालखंड गाजवतोय आणि आता फलंदाजीच्या माध्यमातून वावंजे कुंभारपाडा संघाला चांगले फटके ते खेळावे लागतील. क्षमता आहे, कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले असा संघ अर्थातच वावंजे कुंभारपाडा. ज्या संघाचा अभ्यास आहे खूपच गाढा असा वावंजे कुंभारपाडा अंतिम चरणापर्यंत संघर्ष जाणतो. संघर्ष योद्ध्याची भूमिका या संघाला साकार करायची आहे आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. तर डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग. पुन्हा एकदा हा निर्णय तुमच्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी ही असेल WTC ची दमदार कहाणी आणि खेळाडू घरामध्ये घर वापसी करतोय की नाहीये हे पाहिलं जाईल. ऑफिशियल अंपायर टीम सुधाजी वाघमारे सर देवत हे ऑल रूम मध्ये दाखल आहेत. पाण्याची मागणी केली जाते. संडे पालके सरांच्या माध्यमातून पूर्णपणे नियोजनबद्ध कार्य पालके सरांच्या माध्यमातून इथे आखले, त्यांनाही सलाम आहे. आणि ते नॉट आउट आणि तात्काळ जलद गतीनं अगदी धावा बनताना पाहिल्या निश्चित असतील आणि या 3 या धावसंख्येनं धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावा 31 आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. डीजे मॅजिक. विश्व निर्माण केले, गुलामगिरीला दूर केले अशा माझ्या राजाने रयतेचे राज्य उभे केले. हिंदगिरीचे बादशाह आम्ही, तलवारांची राणी, दादागिरी तर करतोच आम्ही, बाकी आमच्या शिवरायांची मेहरबानी. झांता राजा चषकाची एक वेगळी मैफिल खानाव नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 16 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि नाईट स्पर्धेमध्ये अशा सामन्यांची प्रतीक्षा ही क्रिकेट रसिकांकडे असते, क्रिकेट रसिकांना असते. ती दर्जेदार लढत सध्या क्रिकेट रसिक वर्ग इथे एन्जॉय करतायत. 2 संघ तरवेज आहेत. अंतिम चरणापर्यंत संघर्ष जाणतायत आणि संघर्ष योद्ध्याची भूमिका 2 संघाने इथे आखायची आहे. अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये रात्रीमध्ये हा संघ, हे 2 संघ खेळले होते, परंतु पेंडिंग सामना आजच्या रात्रीमध्ये या 2 संघांदरम्यान खेळला जातो. आणि जेव्हा पेंडिंग सामना एका रात्रीमध्ये घडतो तेव्हा गावचा क्रिकेट रसिक राजा हा मोठ्या संख्येने आपल्या गावचं क्रिकेट पाहण्यासाठी येत असतो. पुन्हा एकदा त्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. हे खानाव आहे. खानाव हे फक्त गाव नाही, ते विचारांची जन्मभूमी आहे. इथे वेगळ्या पद्धतीने क्रिकेटला जगलं जातं. इथे वेगळ्या पद्धतीची क्रिकेटची श्रीमंती आपण अनुभवता असा हा दमदार शानदार आपण स्पर्धेचा आगाज पाहतो. सन्माननीय रतनजी पाटील यांचे विश्वभाग म्हणवते आयोजकांच्या माध्यमातून आपले मनपूर्वक स्वागत. 6 चेंडू 16 धावा. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे खेळाडू कक्ष आहे वावंजे कुंभारपाडा संघाचा
त्या दिशेनं सलामी ठोकणारा संघर्षाचा या षटकातील पहिला षटकार. याचा सध्या घडीला माहोल बनला. बॅटिंग मार्क वरती वामन जे कुंभारपाडा संघाचा वंडर बॉय चांगला खेळ होतो. सार्थ पद्धतीचा खेळ पार्थच्या माध्यमातून. ओहो, वेगळं वेगळं पण साध्य करण्याचा प्रयत्न या फलंदाजाच्या माध्यमातून पाहिला. अलीकडे राहुल सर जर पाहिला षटकार, परंतु त्यानंतर रिवर्सचा फटका म्हटला तर दुधारी तलवार चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाय, त्या दर्जाच्या फटकाचा वापर पाचच्या माध्यमातून झालाय. आलेला डॉट बॉल आणि आता समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. घाम घाम गाळावाच लागेल. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी खेळाडू अधिक शोभून दिसतो आणि शोभेशी खेळी साकार करण्यासाठी तळोजा MIDC मधील 2 दादा संघ क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळत आहेत. 4 चेंडू 10 आणि बॉलिंग ट्रॅक वरती स्लॉगरचा षटक हाताळण्यासाठी आलाय यश रणवी, ज्याच्या नावामध्ये यश हे शब्द दडले, परंतु यशाची यशोगाथा त्याला गाठायची आहे. यश तयार. अगली पेशकश. स्लोअर चेंडू सफर केलाय. मिश्रित गोलंदाजी ही गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय दमदार आधार दिलाय गोलंदाज यश रणवीनं. पाठोपाठ सलगचे हे 2 चेंडू डॉट खेळत. यशाचा मुख्य आधार सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करणे आणि ते प्रयत्न पाहायला मिळत आहेत आंबे संघाच्या माध्यमातून. यश रणवीकडून पाठोपाठ 2 चेंडू डॉट आणि समीकरण 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. दमदार सामना. इथे शांतता पाहायला मिळते. पाहता आंबेकर कुठे कुठे आहेत ते आता दिसत आहे. त्यांचा जोश, त्यांचा जल्लोष, त्यांच्या टाळ्या, त्यांचा आवाज. आणि हा पाहता पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक पाहायला मिळतो. अंतिम चरणामध्ये समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. डीजे ठोक. अगदी 47 धावसंख्येचं आव्हान सहज गतीनं संपुष्टात येऊ शकलं असं अशी काही मध्ये चर्चा होती. सहज गतीनं वावंजे कुंभारपाडा संघ जिंकेल अशी काहींमध्ये चर्चा होती, परंतु जिथे चर्चा असते तिथे वेगळा दर्जा असतो आणि एक वेगळं पण साध्य करणारे क्रिकेट आंबे संघाने साकार केलंय. 2 चेंडू 10चं समीकरण. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. इथे मोठा फटका यायला असावा आणि येतोय. तो आलाय. सामना बनलाय. संबंध या स्पर्धेतील आणि आजच्या रात्रीतील सर्वात मोठे रणकंदन. हाय व्होल्टेज ड्रामा. अंतिम चरणामध्ये समीकरण 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. थरार. श्री गुरुदत्त पावतील का वामनजे कुंभारपाड्याला, आई गावदेवी मर्याई पावेल का आंबेला. 1 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 संघांसाठी मी एकच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, खरं मी अजून जिंकलेलो नाहीये. इथून जिंकेल तो फक्त क्रिकेट. खरं 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. चित्त थरारक नजराणा जाणता चषकाच्या माध्यमातून दमदार सामना. जोरदार टाळ्या. 1 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. डॉट बॉल. परंतु चॅलेंज केलंय फलंदाजी करणाऱ्या टीमनं. इथे चॅलेंज केलंय ऑफिशियल अंपायर टीमला. आलेला हा डॉट बॉल परंतु चॅलेंज केलंय. परंतु ऑन रूम मध्ये पाहिलं जाईल. आता धाकधूक वाढली आहे.
धाकधूक वाढलीये. वा म्हणजे कुंभारपाडा संघाच्या प्रेक्षकांमध्ये धाकधूक वाढली. आंबे संघांच्या प्रेक्षकांमध्ये घर बसल्या जे सामना पाहत आहेत, हाय व्होल्टेज ड्रामा पाहत आहेत. एक चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता.